सरस्वतीताईंना जाऊन आज 10 दिवस झाले होते. बायकोच्या मृत्यूनंतर यशवंतराव खूप एकटे पडले होते. यशवंतरावांचा मुलगा प्रकाश, जो कामानिमित्त पुण्यात राहत होता, तो आईचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून त्याच्या बायको मुलांसह लातूरला आला होता. आईच्या 13व्यानंतर मुलांची शाळा आणि त्याच्या नोकरीबद्दल सांगून तो पुन्हा पुण्याला जाण्याचा बहाणा बनवू लागला. तो म्हणाला, बाबा, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत पुण्याला चला. हे ऐकताच प्रकाशची बायको रजनी नवऱ्याकडे रागाने पाहू लागली आणि ती असे पाहताना यशवंतरावांनी रजनीकडे पाहिले. तेव्हा तीही लगेच म्हणाली, हो बाबा, तुम्हीही आमच्याबरोबर पुण्याला चला. इथे एकटे राहून तरी काय करणार आहात? खरे तर रजनी सासऱ्याला मनापासून पुण्याला घेऊन जाण्यास तयार नव्हती. प्रकाशचा पुण्यात 1 BHK फ्लॅट होता आणि त्यात बाबांना तिकडे घेऊन जाणे म्हणजे तिला एक प्रकारची अडचण वाटत होती. यशवंतराव म्हणाले, मला ठाऊक आहे बाळांनो, तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून मला पुण्याला चला म्हणत आहात, हो ना? माझे केस उगाच पांढरे झालेले नाहीत. असो, तसेही मी माझे घर सोडून कुठेही जाणार नाही. बाबा जेव्हा असे म्हणाले तेव्हा कुठे रजनीच्या जीवात जीव आला. पण ती प्रकाशला म्हणाली, आपण गेल्यानंतर बाबा एवढ्या मोठ्या घरात एकटे कसे राहणार आहेत? रजनीच्या ह्या प्रश्नामुळे प्रकाश अस्वस्थ झाला. त्याने खूप विचार केला. तेव्हा त्याला अचानक त्याच्या सुधा मावशीची आठवण आली, जी विधवा होती. सुधा मावशीला एक मुलगी होती. तिचे लग्न झाले होते, पण तिच्या सासरच्यांनी काही कारणास्तव तिला घराबाहेर काढले होते. भाऊ भाऊजेने देखील दखल घेतली नाही. त्यामुळे सुधा मावशी आपल्या परिश्रमाने आणि मेहनतीने स्वतःचे आणि आपल्या मुलीचे पोट भरत होत्या. प्रकाशने त्याच्या आजोळी फोन लावला आणि त्याने 2 दिवसातच सुधा मावशी आणि त्यांची मुलगी लता यांना लातूरला बोलावून घेतले. त्या दोघीही लगेच लातूरला पोहोचल्या. प्रकाशने त्या दोघींवर त्यांच्या बाबांची देखभाल करण्याची तसेच त्यांची काळजी घेण्याचे काम सोपवले. अंगकाठी एकदम कमजोर असलेल्या सुधा मावशींच्या चेहऱ्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्या साधारण 54 वर्षाच्या होत्या. सुधा मावशी प्रकाशला म्हणाल्या, मी तुमच्या आईला ताई म्हणायचे, म्हणजे नात्याने मी तुमची मावशी आहे. ह्या घराला मी आपले घर समजेन आणि भाऊजींच्या सेवेत तक्रार करण्याची संधी देणार नाही. रजनी म्हणाली, ते असू देत, मी तुम्हाला इथे काय काम करावे लागेल ते सांगते. हे पहा सुधा मावशी, तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी बाबांसाठी चहा नाश्ता बनवावा लागेल. तसेच 2 वेळचे जेवण आणि बाबांची देखभाल व्यवस्थित करावी लागेल. आणि तुमची मुलगी लता झाडू, फरशी, धुणी भांडी करेल. आता मला सांगा, तुम्ही पगार किती घ्याल? यावर सुधा मावशी म्हणाल्या, हे काय मावशी म्हणत आहेस आणि पगार विचारून लाजवतही आहेस? आम्हा दोघी मायलेकीची राहण्याची जेवणाची सोय झाली, बस झाले. आणि काय पाहिजे? जे तुम्ही तुमच्या इच्छेने द्याल तेवढे पुरेसे होईल. सुधा मावशींचे बोलणे ऐकून रजनी पुढे काहीच बोलली नाही. आता कमी पैशात काम होणार असे दोघांनाही वाटले. प्रकाशच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. खरे तर बाबांची सेवा करणे हे त्याचे कर्तव्य होते, पण तो त्याच्या कामामुळे असमर्थ होता. यशवंतराव खूप उदास झाले होते. एकतर त्यांना पत्नी गेल्याचे दुःख होते आणि त्यात आता मुलगा, सून आणि नातवंडे हे सर्वजण पुण्याला निघाले होते. रजनी हळूच प्रकाशच्या कानात म्हणाली, प्रकाश, सासूबाईंच्या कपाटात महागड्या साड्या, सोन्याचे दागिने आणि इतर किमती वस्तू आहेत, ठाऊक आहे ना तुम्हाला? आता बाबा एकटे आहेत आणि बाहेरचे लोक इथेच राहणार आहेत, त्यामुळे आपल्याला सासूबाईंच्या कपाटाची चावी घ्यायला पाहिजे. प्रकाश म्हणाला, रजनी, अगं बाबा कपाटाची चावी आपल्याकडे कधीच देणार नाहीत. पण अचानक तुला आईचे दागिने, साड्यांची काळजी कशी वाटायला लागली? तो हसला आणि पुढे म्हणाला, अगं धीर धर, सर्व काही तुलाच तर मिळणार आहे. तूच तर त्यांची एकमेव सून आहेस. उगाच टेन्शन घेऊ नकोस. रजनीला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रकाश बायको मुलांसह पुण्याला जायला निघाला. जाताना यशवंतरावांना म्हणाला, बाबा, आम्ही अधूनमधून इकडे तुम्हाला भेटायला येऊ, काळजी घ्या. असे बोलून प्रकाश पुण्याला निघून गेला.
पुण्याला गेल्यावर ते दोघे सतत बाबा, घर, कपाट, बँकेतील पैसे आणि इतर प्रॉपर्टीबद्दल बोलत होते. त्यांना आईच्या कपाटातील दागिन्यांची काळजी वाटत होती. त्यानंतर ते दोघे 2 महिन्यांनी पुन्हा लातूरला आले. त्यांनी पाहिले की घराबाहेरील अंगण स्वच्छ होते. अंगणातील सर्व झाडांना पाणी घातले होते. नवीन कुंड्या आणून त्यात वेगवेगळ्या फुलांची रोपे लावली होती. दरवाजा उघडल्यावर सुधा मावशीने हसऱ्या चेहऱ्याने त्यांचे स्वागत केले. प्रकाश आणि रजनी यांना नवीन घरी आल्यासारखे वाटत होते, कारण घरातील सर्व वस्तू अगदी जिथल्या तिथे लावल्या होत्या. घर खूप टापटीप आणि स्वच्छ दिसत होते. दोघेही सोफ्यावर बसले. काही वेळातच सुधा मावशीने दोघांना चहापाणी आणि नाश्ता दिला. प्रकाशने विचारले, बाबा कुठे आहेत? तेव्हा लता म्हणाली, ते झोपले आहेत. रजनी लता आणि सुधा मावशींकडे एकटक पाहत होती. त्या दोघींनी आता चांगले कपडे घातले होते. सुधा मावशीने छानशी साडी नेसली होती. हातात बांगड्या, कानात कुड्या घातल्या होत्या. लता तर ओळखायला देखील येत नव्हती, एवढा तिच्या राहणीमानात बदल झाला होता. त्या मायलेकींकडे पाहून रजनी हळूच कुजबुजली. अहो प्रकाश, ह्या दोघींचा तर कायापालट झाला. प्रकाश देखील हळू आवाजात म्हणाला, भिकारी माणसांना फुकटात सर्व काही मिळाल्यावर कायापालट तर होणारच ना. त्यानंतर दोघेही बाबांची झोपेतून उठण्याची वाट पाहू लागले. काही वेळाने बाबा उठले आणि बाहेर आले. बाबांना पाहून प्रकाश आणि रजनीला आश्चर्य वाटले, कारण ते पूर्वीपेक्षा स्वस्थ दिसत होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. आधी वाकून चालणारे बाबा आता ताठ चालत होते. आई गेल्यापासून हसणे विसरलेल्या बाबांनी प्रकाशला मोठ्या आवाजात म्हणाले, अरे प्रकाश, सुनबाई, खूप लवकर भेटायला आलात तुम्ही. 2 महिन्याखाली तर आला होतात ना. प्रकाश म्हणाला, बाबा, आई गेल्यामुळे तुम्ही एकटे पडले आहात, त्यामुळे आम्ही विचार केला आणखी एक चक्कर टाकावी, म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. यशवंतराव म्हणाले, अरे मी एकटा कुठे आहे? सुधा आहे, तिची मुलगी लता आहे. अरे हो, तुला सांगायचे विसरलोच बघ. हे बघ, आता मी लताला इथेच इंटर कॉलेजमध्ये घातले आहे. रोज संध्याकाळी मी 1 तास तिचा अभ्यास घेत असतो. प्रकाश, लता खूप हुशार मुलगी आहे. लग्नापूर्वीच तिचे शिक्षण झाले असते तर ती स्वतःच्या पायांवर उभी राहिली असती. बाबांनी लताचे गुणगान केले आणि मग तिचा अभ्यास घ्यायला बसले. सुधा मावशीने सर्वांसाठी चहा नाश्ता दिला आणि नंतर त्या रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या. घरातील वातावरण खूप छान होते, पण रजनी आणि प्रकाश तोंड फुगवून बसले होते. त्या दोघांना स्वतःच्याच घरात ते पाहुणे असल्यासारखे वाटत होते. ते दोघे बाबांच्या कोणत्याही कामी येत नव्हते आणि तसेही आता त्यांची तिथे काही गरज देखील राहिली नव्हती. रात्री बाबा TV सिरियल पाहत सुधा मावशीची विचारपूस करत होते. अधूनमधून ते दोघे TV पाहत हसत होते. हे सर्व रजनी पाहत होती. यशवंतराव लताला देखील तिच्या कॉलेज आणि अभ्यासाबद्दल विचारत होते. आई गेल्यावर आयुष्य जगावेसे वाटत नसलेल्या बाबांना जगण्याची नवीन उमेद मिळाली होती. रात्री जेवणाच्या वेळी सर्वजण शांत होते. जेवण स्वादिष्ट आणि मिरची मसाला विरहित होते. सुधा मावशी सर्वांना गरम गरम चपात्या लाटून वाढत होत्या. त्यांनी जेवणाच्या शेवटी सर्वांना खीर वाढली. बाबा खूप संतुष्ट आणि आनंदी होते. प्रकाश आणि रजनी संशयास्पद नजरेने सुधा मावशींकडे पाहत होते. रात्री TV वरच्या कार्यक्रमाची चर्चा सुधा मावशी आणि लतासोबत करताना बाबांना सून आणि मुलगा देखील घरात आहेत याचा जणू विसर पडला होता. यशवंतरावांनी आल्यापासून सुनेला आणि मुलाला आपल्या नातवंडाबद्दल देखील काहीच विचारपूस केली नव्हती. प्रकाश रजनीला म्हणाला, जर आपण तेव्हाच बाबांना आपल्याबरोबर पुण्याला घेऊन गेलो असतो तर आज ते अशा प्रकारे ह्या मायलेकींमध्ये इन्व्हॉल्व झाले नसते. रजनी म्हणाली, अहो पण आता काय झाले आणि बाबांना काय प्रॉब्लेम आहे? उलट ते तर आता पूर्वीपेक्षा चांगले धडधाकट दिसत आहेत. तिकडे पुण्याला 3 खोल्यांच्या खोराड्यात बाबांना कुठे ॲडजस्ट केले असते आपण? प्रकाश म्हणाला, तू 1 नंबरची मूर्ख बाई आहेस. आता हे प्रकरण आपल्या हाताबाहेर जाते आहे हे दिसत नाही आहे का तुला? आता मलाच काहीतरी करावे लागेल. रजनी म्हणाली, मलाही तसा संशय येतोयच, पण प्रकाश, आता तुम्ही काय करणार आहात? प्रकाश म्हणाला, रजनी, तूच तर म्हणत होतीस ना ह्या बंगल्याला विकून पुण्यात आणखी एक 2 BHK फ्लॅट घ्यायचा आणि बाकीचे पैसे मुलांच्या नावे फिक्स करायचे म्हणून.
रजनी म्हणाली, हो म्हणाले होते, पण आता ते कसे शक्य आहे? आता तर बाबा दिवसेंदिवस धडधाकट होत आहेत, त्यामुळे ते काही लवकर आईंकडे जाणार नाहीत असे दिसते आहेत. मला तर वाटते की त्यांच्या मरणाची वाट पाहत आपले वय निघून जाईल. प्रकाश, त्यापेक्षा आपण बाबांना आपल्याबरोबर पुण्याला घेऊन जाऊ. मी ॲडजस्ट करेन. प्रकाश म्हणाला, मग मी मागे म्हणालो होतो बाबांना आपल्यासोबत घेऊन जाऊ, मग तेव्हा का नाही म्हणालीस ठीक आहे मी ॲडजस्ट करेन म्हणून? रजनी म्हणाली, आता मला काय माहिती पुढे असे होणार आहे ते. हे बघा, मागचे काढून काही उपयोग नाही. आता पुढे काय करायचे आहे ते पाहायला हवे, नाहीतर आपले जगणे मुश्किल होऊन बसेल. रजनीला सासूच्या कपाटाची देखील काळजी वाटत होती, ज्यामध्ये सोन्याचे दागिने आणि महागड्या साड्या इतर किमती वस्तू होत्या. तिला हे सर्व पाहण्याची खूप इच्छा होती. सासू जिवंत असताना देखील तिची ही इच्छा अपूर्ण राहिली होती. दुसऱ्या दिवशी रजनी आणि प्रकाशने सुधा मावशी आणि लताचा सेवाभाव पाहिला. नाश्ता, जेवण, बाबांचे सर्व कपडे धुवून इस्त्री करणे, कॉटवरचे बेडशीट बदलणे. सुधा मावशी यशवंतरावांसाठी आंघोळीचे पाणी आधीच बाथरूममध्ये काढून ठेवायच्या. बाबांनी आंघोळ केल्यावर सुधा मावशीने त्यांच्यासाठी चपाती, भाजी, मठ्ठा हे नाश्ता म्हणून दिला, तर प्रकाशसाठी त्यांनी तुपातला शिरा आणि रजनीसाठी पोहे बनवले. रजनी आणि प्रकाशला आता बाबांच्या तब्येतीत सुधारणा होण्याचे कारण समजले. तो त्याच्या वडिलांची एवढी सेवा कधीच करू शकला नसता. तरी देखील तो हिंमत एकवटून यशवंतरावांना म्हणाला, बाबा, इथे तुम्ही कुठंपर्यंत दुसऱ्यांवर अवलंबून राहणार आहात? तुमची सून आणि मुलगा आहे ना तुमची सेवा करायला. शेवटी त्या दोघी परक्या आहेत. बाबा, माझे ऐका. तुम्ही उद्याच आमच्यासोबत पुण्याला चला. तिकडे तुमची नातवंडे आहेत, त्यांनाही आजोबांचे प्रेम मिळेल. आपण सर्वजण एकत्र राहू. बाबांनी प्रकाशकडे पाहिले आणि म्हणाले, अरे वा प्रकाश, तुला कधीपासून माझी काळजी वाटायला लागली? बाबा हसले आणि म्हणाले, तू चल म्हणतोयस, पण सुनबाईला चालेल का मी तुमच्यासोबत राहिलेले? तिला तर माझी अडचण वाटते हे मी तिच्या चेहऱ्यावरून सांगू शकतो. आणि एक लक्षात ठेव, मी कोणावरही अवलंबून नाही. सुधा इथे काम करते आणि त्या कामाचे मी तिला पैसे देतो. तिकडे पुण्यातले तुझे घर लहान आहे, नाहीतर मी 1-2 दिवस तिकडे येऊन राहिलो असतो. प्रकाश जणू बाबांच्या ह्याच बोलण्याची वाट पाहत होता. तो पटकन म्हणाला, म्हणूनच तर बाबा मी तुम्हाला म्हणत होतो की आपण हे घर विकून पुण्यात 2 BHK फ्लॅट घेऊ. मग तेव्हा तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ना? तुम्हाला देखील पुण्यात आमच्याबरोबर आरामात राहता येईल. यशवंतराव म्हणाले, अजिबात नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे घर विकणार नाही. आणि पुन्हा हे घर विकण्याची भाषा करू नकोस. मला आता कुठेही जायचे नाही. मी माझ्या घरी बरा आहे. तुला पुण्यात आणखी एक घर घ्यायचे आहे तर बँकेकडून लोन घे आणि स्वतःच्या हिमतीवर घर घे. तू एक बँक ऑफिसर आहेस आणि चांगला कमावतोस. बाबांचे असे बोलणे ऐकून प्रकाश नाराज झाला. तो पुढे म्हणाला, ठीक आहे बाबा, मग आईच्या कपाटाची चावी तरी द्या. रजनीला आईंच्या साड्या आणि दागिने हवे आहेत. यशवंतराव म्हणाले, तुझ्या बायकोकडे कपडे दागिने नाहीत का? अरे कमीत कमी मी मरेपर्यंत तरी वाट बघा. रजनी आणि प्रकाश दोघेही निराश झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच पुण्याला निघून गेले. वाटेत रजनी म्हणाली, प्रकाश, एक बोलते त्याचा राग येऊ देऊ नकोस. मला असे वाटते की तुझ्या बाबांचे सुधा मावशीबरोबर काहीतरी चक्कर सुरू असेल, म्हणूनच तर त्यांना आता आपली गरज नसल्यासारखे ते वागत आहेत. प्रकाशने रजनीकडे पाहिले, पण तो तिला काहीच बोलला नाही. पण लातूरहून आल्यापासून प्रकाशच्या डोक्यात रजनी, बाबा आणि सुधा मावशींबद्दल जे काही बोलली होती तेच येत होते. त्यामुळे त्याने 4 दिवसानंतर पुन्हा लातूरला जाण्याचा प्लॅन बनवला. ह्यावेळी दोघेही आपल्या मुलांसह लातूरला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की सुधा मावशीने प्रकाशच्या आईची साडी नेसली होती आणि त्यामुळे रजनी आणि प्रकाशला संशय पक्का झाला. सुधा मावशी खाऊन पिऊन चांगल्या झाल्या होत्या. त्या सुंदर दिसत होत्या. त्यांची मुलगी देखील आता शिक्षण घेत होती, त्यामुळे तिच्या राहणीमानात सुद्धा फरक पडला होता. सुधा मावशीकडे पाहून प्रकाश म्हणाला, तुमच्यात खूप बदल दिसतो आहे सुधा मावशी. तेव्हा तिथे यशवंतराव नव्हते. मावशी नम्रतेने म्हणाली, कसला बदल? मी पूर्वीसारखीच तर आहे. प्रकाश पुन्हा म्हणाला, पण तुम्ही कामवाली कमी आणि घरवाली जास्त वाटत आहात. सुधा मावशीने प्रकाशकडे पाहिले आणि म्हणाल्या,
माझ्याशी असे बोलू नका. असे पाप माझ्या माथी मारू नका. मी साहेबांची सेवा प्रामाणिकपणे करते. अरे हो, म्हणजे साहेबांनी मला ही साडी दिली म्हणून तुम्ही माझ्यावर असले घाणेरडे आरोप करत आहात का? ही साडी साहेबांनी मला बक्षीस म्हणून दिली आहे आणि मलाच नाही तर माझ्या मुलीला देखील नवीन ड्रेस घेऊन दिला आहे. खरे तर आम्ही दोघीही नकोच म्हणत होतो, पण साहेब म्हणाले, मला तुझा मोठा भाऊ समज. भाऊ आपल्या बहिणीला भेट देऊ शकत नाही का? सुधा मावशीने त्यांच्या घृणास्पद आरोपाचे उत्तर देखील नम्रतेने दिले. मावशीचे बोलणे ऐकून रजनी आणि प्रकाशला हायसे वाटले, पण यशवंतराव प्रकाशच्या स्वार्थपूर्ण योजना, प्रॉपर्टी, पैसा, संपत्ती ह्या ज्या बोलण्याने आधीच चिडले होते. काही वेळाने यशवंतराव प्रकाशला म्हणाले, मुलाला बापाची प्रॉपर्टी बापाच्या मृत्यूनंतर मिळते, पण तू तर मी जिवंत असताना प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आतुर झाला आहेस. प्रकाश मनात म्हणाला, बाबा, सुधा मावशी दररोज तुम्हाला वेळेवर खायला प्यायला घालते, त्यामुळे तुम्ही वरचेवर स्वस्थ होत चालले आहात. तुम्ही काही लवकर गचकणार नाही. आणि ह्यामुळे प्रकाशचे गाडी, बंगला, बँक बॅलन्स मिळवण्याचे स्वप्न जणू स्वप्नच राहणार असे त्याला वाटत होते. वडील जिवंत असताना त्याला हे सर्व मिळवायचे होते, पण वडिलांच्या अशा स्वभावामुळे हे सर्व काही शक्य होणार नव्हते. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण गप्पा मारत बसले होते, पण ह्या गप्पांनी भांडणाचे रूप घेतले आणि तेव्हा प्रकाशने त्याचे खरे रूप दाखवले. तो म्हणाला, बाबा, तुम्ही दुसरे लग्न करण्याच्या विचारात तर नाहीत ना? जर असे असेल तर यापेक्षा लाजिरवाणी दुसरी कोणतीच गोष्ट नसेल. मुलाचे बोलणे ऐकून बाबांची बोलतीच बंद झाली. ते आश्चर्यचकित होऊन आपल्या एकुलत्या एक मुलाकडे पाहू लागले, पण स्वतःला सांभाळत म्हणाले, आज तुला माझा मुलगा म्हणायची लाज वाटते आहे. एक निस्वार्थ स्त्री जिने तुझ्या मरायला टेकलेल्या वडिलांना मोठा भाऊ समजून त्याची देखभाल केली, त्याबद्दल तू अशी गलिच्छ भाषा वापरत आहेस. तू आज मला लाज आणलीस. मी तुला इथे आता 1 मिनिटही सहन करू शकणार नाही. उद्या सकाळी तू तुझ्या बायको मुलांसह इथून निघ. तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. वडिलांचे बोलणे ऐकून प्रकाश भानावर आला. दुसऱ्या दिवशी दिवस उगवण्याआधीच तो त्याच्या कुटुंबासह पुण्याला निघून गेला. त्यानंतर साधारण 1 वर्ष तो लातूरला फिरकला नाही. पण सुधा मावशी स्वतः प्रकाश किंवा रजनीला फोन करून बाबांबद्दल कळवत होत्या. एके दिवशी प्रकाशला ठाऊक झाले की त्याचे बाबा बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. प्रकाश 1च दिवसाची सुट्टी काढून आला होता. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याने पाहिले की बाबा झोपले आहेत, त्यामुळे त्याचे बाबांसोबत बोलणे झाले नाही. 3-4 दिवसांनी प्रकाश आणि रजनी पुन्हा बाबांना पाहायला आले. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. प्रकाशने पाहिले तर तिथे त्याचा एक वकील मित्रही होता. त्याचे नाव विकास होते. त्याने आणि सुधा मावशीने यशवंतरावांची खूप सेवा केली, त्यामुळे प्रकाश निश्चिंत झाला होता. त्यामुळे प्रकाश आठवड्यातून एकदा लातूरला यायचा आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये कामाचा लोड असल्याचा बहाणा बनवून पुण्याला निघून जायचा. पण काही दिवसांनी बाबा पुन्हा अंथरुणातून उठू शकले नाहीत. ते अंथरुणातच पडून राहिले. सुधा मावशीने, विकासने प्रकाश आणि रजनीला इकडे लातूरला यायला सांगितले, पण तेव्हा त्यांनी मुलांच्या परीक्षा आणि त्यांचे कामाचे कारण सांगून बहाणा बनवला. आणि मग एके दिवशी प्रकाशला बाबांच्या मृत्यूची बातमी मिळाली आणि तो पत्नी आणि मुलांसह लगेच लातूरला पोहोचला. तिथे गेल्यावर वडिलांचा निपचित मृतदेह पाहून त्याच्या डोळ्यात अजिबात पाणी आले नाही. तिथे जमलेले सर्व लोक सुधा मावशींचे खूप कौतुक करत होते. सर्वजण म्हणत होते की मावशीने यशवंतराव जिवंत असताना त्यांची सेवा केली, खूप काळजी घेतली. त्यांच्या इतकी काळजी मुलाने आणि सुनेनेही घेतली नसती. पण प्रकाश लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. त्याला असे वाटत होते की आता बाबा नाहीत तर हे सर्व काही माझे आहे. मी या घराचा, शेतीचा, बँकेतील बँक बॅलन्सचा एकटा मालक आहे. आता मला जे हवे होते तेच मी करणार आणि माझ्या मागे कोणी रागवणारे नाही किंवा उपदेश देणारे राहिलेले नाही. आता मीच माझ्या मनाचा राजा आहे. प्रकाशच्या मनात असे विचार सुरू होते तेव्हा अचानक त्याची नजर सुधा मावशींवर पडली. तो त्यांच्या जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला, बाबांच्या 13व्यानंतर मला तुम्ही मायलेकी ह्या घरात दिसता कामा नये. आपल्या वडिलांचा मृतदेह घरात असताना तो सुधा मावशीला असे बोलला होता.
सुधा मावशी आणि लता दोघीही खूप रडत होत्या. अंतिम संस्कार झाल्यावर प्रकाश पाहुण्यांच्या गर्दीत शांत आणि उदास बसला. पण सर्व पाहुणे मंडळी गेल्यानंतर त्याच्यातला कुटुंब प्रमुख जागा झाला. अजून वडिलांच्या अंत्यसंस्काराला काही तास देखील झाले नव्हते तोवर प्रकाश विकासकडून यशवंतरावांच्या प्रॉपर्टीचा तपशील घेऊ लागला आणि दुसऱ्याच दिवशी त्याने सुधा मावशीला घर सोडून जाण्याचा आदेश दिला. विकासने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, प्रकाश थांब, बाबांचा 13वा तर होऊ देत. प्रकाश म्हणाला, अजिबात नाही. तुला ठाऊक नाही, ह्या बाईमुळे माझे वडील माझ्यापासून दूर गेले. त्यांना लेक आणि सुनेपेक्षा ह्या दोघी जवळच्या वाटत होत्या. माझ्या बाबांवर ह्या बाईने काय जादू केली होती कोणास ठाऊक. विकास म्हणाला, मावशीने तुझ्या बाबांची खूप काळजी घेतली. कमीत कमी बाबांच्या 13व्यापर्यंत तरी त्यांना इथे राहू देत. तेव्हा प्रकाश म्हणाला, कसला 13वा? बाबांचा 13वा करायला आम्ही आहोत. त्यासाठी आम्ही पुन्हा इथे येऊ. आणखी 8-10 दिवस इथे राहण्यासाठी एवढ्या दिवसांची सुट्टी ना मला ना मुलांच्या शाळांना मिळेल. त्यामुळे जाण्याआधी मला हे घर लॉक करावे लागेल. लॉकरमधून दागिने काढावे लागतील. पैसे माझ्या खात्यावर ट्रान्स्फर करून घ्यावे लागतील. तेवढ्यात विकास म्हणाला, तुला असे काहीही करता येणार नाही. प्रकाश म्हणाला, का बरं करता येणार नाही? विकास म्हणाला, याचे कारण एकच, ते म्हणजे तुझ्या बाबांचे मृत्यूपत्र. खरे तर बाबांचे म्हणणे असे होते की ते मृत्यूपत्र मी त्यांच्या 13व्या दिवशी वाचावे. पण तू खूप घाई करतोयस, म्हणून आजच तुला सांगतोय की हे घर बाबांनी सुधा मावशीचे नावे केले आहे. त्यांनी बँकमधील 50% पैसे एका अनाथ आश्रमाला दान केले आहेत आणि शिल्लक राहिलेले 50% तुझ्या मुलांच्या नावे केले आहेत, जे त्यांना 18 वर्षानंतर मिळतील. आईच्या कपाटातील दागिने तुझ्या मुलीला तिच्या लग्नाच्या वेळी द्यावेत, तसेच साड्या तुझ्या बायकोला देण्यात याव्या, असे यामध्ये नमूद केले आहे. हे ऐकून प्रकाशच्या पायाखालची जमीन सरकली. तो आ वासून विकासकडे पाहत उभा राहिला. विकास पुढे म्हणाला, प्रकाश, स्त्री पुरुषांचे केवळ एकच नाते नसते. तू बाबांवर गलिच्छ आरोप केले, त्यामुळे शेवटच्या काळात त्यांना खूप दुःख सहन करावे लागले. पण याचा तुला पश्चाताप करावा लागेल. एवढे बोलून विकास तिथून निघून गेला. प्रकाश खूप रडायला लागला. सुधा मावशींकडे नजर उचलून पाहण्याची सुद्धा त्याच्यात हिंमत राहिली नव्हती. त्यानंतर प्रकाश बराच वेळ गुडघ्यात मान घालून रडत बसला होता. आता त्याच्याकडे पश्चातापाशिवाय काहीही उरले नव्हते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.